नमस्कार, मी केतन शहा। महानगरपालिकेसमोर फुटपाथवर सोलर पॅनल बसवले होते व त्यातून विद्युत तयार होईल, वीज तयार होईल व त्या वीजद्वारे स्ट्रीट लाईट होतील। पण एकदाही तिथं स्ट्रीट लाईट किंवा दुसरं लाईट चालू झालेलं नाही आहे। ते सोलर पॅनल सुद्धा संपूर्णतः बंद अवस्थेत आहेत। सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करताना सांगितले होते की याला 10 वर्ष काही होणार नाही आणि ते रस्ते सुद्धा उकरले जाणार नाही। रस्त्याचे अंडरग्राउंड सगळे पाईपलाईन केल्या होत्या आणि पाईपमधनं सगळं केबल टाकून त्याचा रस्ता तोडायचा नाही व ह्या बाजूवरनं त्या बाजूला टेलिफोन असू दे, लाईटचा असू दे, कॅमेऱ्याचे असू दे, असे केबल टाकून त्याचा रस्ता न फोडता काम करायचं ठरलं होतं। पण आता जागोजागी बघत आहोत आपण, कटरने संपूर्ण रस्ता कट करून ते बुजवलेला रस्ता बुजवता पण येत नाही अशी परिस्थिती स्मार्ट सिटीच्या अंदर कामाची कॉन्क्रीट रस्त्याची झालेली आहे। जागोजागी मेन होल जे आहेत ड्रेनेजचे ते कधी उंच आहेत, कधी खड्ड्यामध्ये आहेत, त्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होतात आणि त्याला सुद्धा वारंवार आम्ही तक्रार करून त्याची सुद्धा कोणी दखल घेतलेली नाही आहे। VIP रोडवर सुंदर असे डिवायडर तयार केले होते आणि त्या डिवायडरमध्ये रोपं लावून झाडं लावून सुशोभीकरण करायचं होतं। 10% ठिकाणी फक्त झाडं लावून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। 90 ठिकाणी सगळं गावचा कचरा आणि कुत्रे आणि दुसरे इतर जनावरे त्याच्यामध्ये आसरा घेतात आणि इतका विद्रूप अवस्थेमध्ये डिवायडर आहेत आणि ज्या कोणाला जाहिराती करून दिला होता ते लोक सुद्धा त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित करत नाही आहेत। काही ठिकाणी आहे पण काही ठिकाणी काहीच नाही आहे, अशी अवस्था डिवायडरची झालेली आहे। हुतात्मा बगीच्यामध्ये खेळाचे जे साहित्य लावले होते ते सुद्धा सर्व मोडकळीस आलेले आहेत। अनेक ठिकाणी ओपन जिम करण्यात आली होती, चांगली संकल्पना होती, पण ओपन जिमचे सुद्धा सगळं साहित्य तुटून फुटून गेलेले आहेत। सर्व ओपन जिम सध्या बंद आहेत। त्याचप्रमाणे 25 ठिकाणी 2 अशा ई टॉयलेट करण्यात आले होते, म्हणजे एकूण 50 ई टॉयलेट सोलापूर शहरामध्ये लोक त्याच्यामध्ये कॉईन टाकून वापरावं ह्या दृष्टिकोनातून केलेले आहेत। सध्याच्या परिस्थितीमध्ये ते 50 टॉयलेट ज्याच्यावर करोडो रुपये खर्च झाले होते ते सर्व टॉयलेट बंद अवस्थेत आहेत। आम्ही तिची सुद्धा तक्रार आदरणीय कारंजे साहेबांकडे केली होती, त्याचा सुद्धा अजून अद्याप काही निर्णय झालेला नाही आहे। आता सुलभ शौचालय आणि मुतारीची व्यवस्था नसल्यामुळं लेडीजना व जेंट्सना अत्यंत त्रास होत आहे आणि ते न सांगणारी गोष्ट आहे। अशा मुताऱ्याचा उपयोग काय? आम्ही त्यांना कल्पना दिली, सूचना दिली, तुम्ही कॉईन टाकलेला दरवाजा फक्त काढून टाका, साधा मॅन्युअल दरवाजा ठेवा व त्या सर्व मुताऱ्या कामामध्ये घ्या, जेणेकरून महिलाला व पुरुषाला त्याचा उपयोग करता येईल। अनेक श्रोते हो नमस्कार, तात्पुरता एवढाच, पाहूया पुढील पंचनाम्यात।